दादा, दादा 2 रुपये दे ना दादा. दादा 5-2 रुपये काय असेल ते दे ना दादा. दादा प्लीज, प्लीज दादा प्लीज. अरे माझी बहीण. अरे ऐक दादा. अरे दादा दादा. तर कोणाला विचारू. दादा दादा ऐक 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 तर दादा ऐक. माझी ना बहीण आजारी आहे. मला तिच्यासाठी तिला ते काय म्हणतात ते ते कॅन्स कॅन्स हा कॅन्सर झालेलं तिला. दादा प्लीज 5-2 रुपये काय असेल दे ना. ती आजारी आहे दादा प्लीज. दादा देव तुझं सगळं ऐकेल. तुझी सर्व इच्छा देव पूर्ण करेल. दादा दे ना प्लीज दादा. 5 दिवसांनी काय खाल्लं नाही तिने. भुकी बिचारी आणि तिला कॅन्सर झालंय. तर डॉक्टर साहेबांनी बोलले की जर तिला 5 दिवसात जर तिला ते औषधाचा तो डोस दिला नाही तर ती मरू शकते. दादा दे ना दादा. हात जोडतो मी दादा. दादा पाय पडतो मी. दे ना दादा दे ना दादा. ए दादा थांब ना दादा. दादा कशाला असं होतं यार. नेहमी आमच्या सोबतच का होतं. गरिबाचं नशीब एवढं वाईट का. काय दादा. ए दादा ऐक ना दादा. काकी मावशी ऐका ना. माझी आहे ना छोटी एवढी लहानशी बहीण आहे. तिला ते कॅन्सर झालं होतं. तो काय कुठला तो ते काय असतं ते. हा लंग कॅन्सर झालं तिला. प्लीज मी हात जोडतो प्लीज. 5 रुपये 2 रुपये काय असेल तेवढे. हो बिचारी छोटीशी पोरगी आहे. एवढी एवढीची असेल ती. डॉक्टर साहेबांनी बोलले जर 5 दिवसात तिला एक डोस नाही पाजला तर ती मला सोडून जायला. एकच महिने माझी तिच्यासाठी जगतो मी. काकी काकी काका ऐका ना. माझी लहानची एवढीच बहीण आहे. तिला कॅन्सर झालाय. माझ्याकडे पैसे नाही. गरीबाकडे काय होता. सगळं देवावर असतं. देव तुम्हाला आशीर्वाद दे. फक्त 5-2 रुपये काय असेल द्या. तिने काय बघितलं पण नाही जग. प्लीज काका. आज जो पाय पडतो तुमचे हो काका. काका प्लीज प्लीज. काका काका प्लीज काका. काका मारू नका हो गरीबाला. पाप लागेल. पैसे नाही द्यायचे ना नको द्या. गरीबावरती हात नको उचला. देव सगळं बघतो तिथे. काका काका माहिती आहे तुम्ही बस चालवता. तुमच्याकडे पैसे नसेल पण काका प्लीज द्या ना थोडे पैसे प्लीज. प्लीज काका. ताई तुमचं आता लग्न झालं का हो? आत्ताच लग्न झालं का ते कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. ऐका ना. देव तुम्हाला एक चांगला पोरगा किंवा पोरगी दे. पण माझी बहिणी एवढीशी असेल. तिला ते लंग लंग कॅन्सर झालं. प्लीज देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमचा सुखी परिवार होईल. प्लीज हो ताई. प्लीज गरीबावरती काहीतरी ध्यान दाखवा. प्लीज ताई. दादा
बोलला ताईला प्लीज प्लीज ये दादा. 2, 5, 7, 10 काहीतरी असेल ते द्या. फक्त तिला एक डोस पाजायचा. मग ती पुढचे 5 दिवस कसे कसे जगेल. तुला सांगतो दादा मी, तिची परिस्थिती एवढी वाईट आहे ना, काय सांगू. छोटी बहीण, आई बाबा कोणी नाही. मला रस्त्यावरती भेटली, सोडून दिलं कोणीतरी तिला. काय करू. मोठा भाऊ समजून तिला ठेवलं मी. आता पाळायला पैसे नाही माझ्याकडे. दादा ताई प्लीज, तुमचा नवीन संसार होतोय. गरीबाला दिलं तुम्हाला त्याचे आशीर्वाद लागेल. प्लीज दादा दादा थँक्यू. धन्यवाद दादा, धन्यवाद. तुमचा संसार सुखीचा होऊन द्या. धन्यवाद. ते बघ ते बघ ते आहेत ना ते. हा, त्यांनी 10 रुपये दिले. आता हळूहळू करून 500 होऊन जाईल. मग तुझे आपण औषध घेऊ शकणार. देव आपल्या सोबत आहे बाळा. तू घाबरू नकोस. मी आहे, तुझा भाऊ आहे तुझ्यासाठी. तुला काय होऊन नाही देणार. हे 10 रुपये पण ठेव. ठीक आहे, येतो मी. थांब तू इथे थांब, हळू नकोस तू कुठे. आजारी आहेस ना, इथेच राहा, जाऊ नको. येतो मी. मला करायचं नव्हतं, पण आता वाटतं मला हे करायला लागणार. देवा, एक गाडी तरी माझ्यावरून जाऊन दे. ए उठ चल. ए उठ चल. नाही नाही, मला मारायचं. ए वेळायस का, मी पिऊ लागलाय. चल परत. नाही, मी ना पिऊन आलोय ना, मी वेडा आहे. मी एका बहिणीचा भाऊ आहे, म्हणून म्हणून मला मारायचं. त्याच्यात काय वाईट आहे. हो, तुम्ही पण आहात, पण तुम्ही माझं दुःख नाही समजू शकणार हो. सरका, मला मरून द्या. ए जास्ती शहाणपणा करतो का रे. उठ या टाकू. ठीक आहे, सांगतो. समजेल तर बघा. आम्ही माणूस, आम्हाला पण जगायचा हक आहे की नाही. तुम्ही सांगा. आहे ना. गरीब आहे तर काय झालं, गरीब पण जगू शकतात. तुम्ही सांगा ना. आमच्याकडे राहायला घर, ना जगायला जेवण, ना दड कपडे घालायला, ना काय. जगतो कशासाठी आहे, कशासाठी ते पण नाही माहिती, तरी पण जगतोय. देवावरती भरोसा करून की आज ना उद्या देवा काहीतरी आम्हाला असं गोष्टी देईल की आमचं जीवन पलटून देईल. पण आम्ही वेडे, आम्हाला काय माहिती जीवनाबद्दल.
ऐक, हा ऐक, तुम्ही मला सांगा, आपण भाऊ बहिणीला रक्षाबंधनच्या दिवशी काय वादा करतो, काय शपथ घेतो आपण? हेच ना, की आपण आपल्या बहिणीला सगळं दुःख, पीडा, मग वाईट गोष्टी, वाईट सवयशी लांब ठेवणार. तुम्ही सांगा मी कसं करू? कसं करू मी? आम्ही तुमच्याकडे श्रीमंत नाही ना हो. तुम्ही बोला काय जाते, 500 नोट घे, झालं संपलं. आम्ही गरीब आहे हो, तुमच्याकडे नाही श्रीमंत आम्ही. कुठे आमच्या खिशात 10 रुपये नसतात, तुमच्या इथे 500 1000चे नोट असतात, 1000 रुपये असतात एका ह्याच्यामध्ये. आम्ही काय आता, माझी बहीण छोटी, नाही माहिती बहीण कशी आहे, पण आहे. ती मला रस्त्यावर भेटलेली, एवढी शेती, एवढ्याने तिला इथपर्यंत केलं. कसं केलं ते मला माझं माहिती आहे. तिचा पप्पा, आई, भाऊ, बहीण सगळं मीच आहे तिचा, अजून कोण नाही तिचा. आम्ही दोघे एक दुसऱ्यासाठीच जगतो. ती बघा, तिला दिसतंय ती, तिला तो काय तो लंग कॅन्सर आहे तिला. तो वाटतं तुम्हाला नाही ना, एवढीशी पोरगी होती बिचारी. काय सांगू तुम्हाला. डॉक्टरांनी मला बोललं, तिला 5 दिवसात जर एक डोस तरी भेटला ना तरी ती जगेल. शेवटचा दिवस आहे. माझ्याकडे किती रुपये माहिती? 30 रुपये. 30 रुपये. आणि तो औषध 100चा. कसं घेऊन मी तो सांगा ना. माझ्याकडे पैसे ना, आमची ती अवकात ना, आम्ही श्रीमंत ना, काय कपडे ना, काय ते स्टेटस काय नाही आमचं. मी कोण नाही, आम्ही माणूस आहे, आम्हाला ते पण नाही माहिती हो. काय म्हणतात तुम्ही? मी गरीब म्हणजे तुमच्यासाठी माणूस नाही हो, जनावर आहे जनावर. तुम्ही बघतात की जेवढं त्यांना पैसे नाही भेटले तेवढं बरं, नाहीतर ते काय कुठे काय ते जुआ वगैरे खेळतात किंवा सिगरेट पितात किंवा काय भलतंच काम करत असेल. पण नाही हो, सगळे तसे नसतात ना. 10 मधून तुमच्यामधून पण 10 मधून कोणी 5 किंवा 3 तर चांगले असणार ना, की सगळेच खराब आहेत ना चांगले लोक. मग तुम्ही कसे मानले की सगळे गरीब एकच असतात? हे जे ते लोक बघतात ना तुम्ही, हे सगळे आता जे बाहेर आलेत ते आमच्या वस्तीचे ते. एका 1 BHK मध्ये, 1 BHK पण नाही ते, काय 1 रूम किचन मध्ये 10 लोक झोपतात. हा, 10 लोक. आम्ही दोघे रस्त्यावरती, आमच्या तिथे एक झाड आहे, तो जागा फिक्स टाइमची, ती परमनंट जागा आमची. जर तो झाड कापला नाही तर तिथे असा एक बसायला जागा आहे गोल अशी झाडाच्या अवतीभोवती. तिथे आम्ही दोघे हररोज रात्री झोपतो. जेवण आमचं लीला काकीकडे, धुनी भांडी सगळे ते करतात जेवणाचं. कपडे आमचे मंग्याकडून, दोघांचे. अजून काय पाहिजे जगायला? छाव आम्हाला झाड देते, खायला लीला काकी, कपडे मंग्याकडून येतात. काय पाहिजे? थोडे पैसे तिला काकी जाग येते. ते सगळ्यांचे पैसे मोजले ना तरी पण एवढे नाही होणार. पण मला ते घ्यायचे पण नाही, की मला माझे स्वतःच्या हक्काचे पाहिजे. लोकांकडे तर मी खूप घेईन,
जेवढे पाहिजे तेवढे घेईन मी, पण द्यायला पण तेवढी अवकात असायला पाहिजे ना. जाऊन दे हो. जा तुम्ही. भावा ऐक, मी आता तुला फक्त हे 2,000 देऊ शकतो, याची गरज आहे. पण ऐक, मी तुला वचन देतो, मी ह्याच्याबद्दल वरती सरकारला जरूर सांगेन. पक्का. मी बघीन की ते तुझी मदत करेल. तुझेच नाही, ते जेवढे पण लोक आहेत ना, ते सगळ्यांची मदत करेल. मला सगळ्यांना सॅल्यूट हो. अशा कंडिशन्स मध्ये पण तुम्ही एवढा का स्ट्रगल करतात. खरे हिरोज तर तुम्ही आहेत हो. एवढे खराब कंडिशन असून घरी छत तुमची आहे नाही ते पण नाही माहिती. पाऊस कधी पडायचा, काय झालं, आग लागली, मेलं कोणी, कोणाला फरक नाही पडणार. स्पेशली आम्हाला, की आम्हाला काय, आम्ही तुम्हाला ना ओळखतो ना आम्हाला फरक पडतो. पण जनताला त्यांचा विचार बदलायला लागेल. तुम्ही पण माणूस आहात, तुम्हाला पण जगायचा हक्क आहे. येतो मी. जा आता, तिला गरज आहे तुझी. जा जा. नाही साहेब, हे पैसे नको मला. 2,000 ठेवा तुम्हीच. हे तुमच्या हक्काचे पैसे, तुम्ही मेहनतीने कमवले. मी ठेवा प्लीज. प्लीज याच्याबद्दल वरती सांगा. आम्हाला पण जगायचा हक्क आहे. प्लीज. येतो. आणि हो साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही माणूस गरीब आहे, मान्य, पण आम्ही बेईमान नाही हो. आम्ही इमानदार, आम्ही इमानदारीचाच खातो. येतो साहेब. चल मग घ्या, दुसऱ्या सिग्नलवर जाऊ.